बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। हिंदवी स्वराज्य संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांना विश्वातील सर्वश्रेष्ठ राज्यकर्ते म्हणून ओळखलं जातं। शिवरायांचं जीवनचरित्र सर्वांसाठी प्रेरणादायी आहे। शिवरायांचा पराक्रम, रयतेबद्दलची आस्था, नैतिकता आणि दूरदृष्टी हे गुण आजही राज्यकर्त्यांना दिशादर्शक आहेत। अशा या जाणत्या राजाची 396वी जयंती आज कोल्हापूर शहर आणि परिसरात विविध कार्यक्रम आणि उपक्रमांनी उत्साहानं साजरी झाली। कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विविध संस्था संघटनांकडून दिवसभर विविध उपक्रम झाले, तर भगवे ध्वज, भगव्या पताका, शिवकालीन वेशभूषा केलेले मावळे, रणरागिणी, शाहिरी पोवाडे आणि ठिकठिकाणी निघालेल्या मिरवणुका अशा वातावरणात शिवजयंतीचा आजचा दिवस शिवमय झाला। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 396वी जयंती। शिवजयंतीनिमित्त आज कोल्हापूर जिल्ह्यात जणू भगवं वातावरण तयार झालं होतं। छत्रपती शिवाजी पेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, निवृत्ती चौकासह शहरातील विविध चौकात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती। गल्लोगल्ली भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या। ऐतिहासिक पन्हाळगडासह विशाळगड आणि अन्य गडकोट किल्ल्यांवरून स्फूर्तिदायी शिवज्योत नेण्यासाठी बुधवारी रात्रीपासूनच शिवभक्तांची गर्दी होती। कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं शाहू सभागृहातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला महापौर रूपाराणी निकम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी उपमहापौर अक्षय जरग, विरोधी पक्षनेता राजेश लाटकर, नगरसेविका माधुरी भटकर, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळ्याला खासदार श्रीमंत शाहू छत्रपती, महापौर रूपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, माजी आमदार जयश्री जाधव या मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी आर.के. पवार, नगरसेवक आदिल फरास, माजी नगरसेवक ईश्वर परमार, विजय देवणे, ॲडव्होकेट महादेवराव आडगुळे, बाजीराव खाडे, अशोक भंडारी, वसंतराव मुळीक, दिलीप देसाई, ॲडव्होकेट सुरेश कुऱ्हाडे, किसन कल्याणकर यांच्यासह शहाजी तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी महिलांनी पाळणा गाऊन शिवजन्मकाळ सोहळा साजरा केला। दरम्यान उत्तरेश्वर आणि शुक्रवार पेठेतील शिवाई ग्रुपच्या मुलींनी 51 बालमावळ्यांच्या वेशभूषेत शिववंदना सादर केली। यावेळी काही बालकांनी बाल शिवाजी आणि राजमाता जिजाऊंची वेशभूषा केली होती। इथंही महिलांनी पाळणा गीत गाऊन शिवजयंती साजरी केली। त्यानंतर सुंठवड्याचं वाटपही करण्यात आलं। यावेळी किशोर घाटगे, यशश्री घाटगे, स्वानंदी घाटगे, नरेश बुचडे, देवांश बुचडे, ओंकार घाटगे, विरांत घाटगे, केतकी साळोखे यांच्यासह बालमावळे उपस्थित होते। मिरजकर तिकटी इथं मावळा कोल्हापूर फाउंडेशनच्या वतीनं किल्ल्याची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे। आज सकाळी माजी आमदार जयश्री जाधव, भारती पवार, नगरसेविका निलांबरी साळोखे, उमेश पवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आलं। तसंच पाळणा गाऊन शिवजयंती साजरी झाली। जन्मकाळ सोहळ्यानंतर सर्वांना मिठाई वाटप करण्यात आली। कोल्हापूरच्या गल्लीबोळात लहान मुलांनी आज उत्साहानं शिवजयंती साजरी केली। अनेक चिमुरड्यांनी बाल शिवाजी किंवा जिजामाता यांची वेशभूषा केली होती। राजारामपुरी युवक मित्र मंडळाच्या वतीनं शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आलं। या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सामाजिक भान जपलं। शहरात अनेक ठिकाणी भगवे झेंडे, टी-शर्ट विक्रीचे स्टॉल्स उभारण्यात आले होते। तसंच अनेक गल्ल्यांमध्ये भगवे झेंडे आणि पताका लावून शिवजयंती साजरी झाली। शिवजयंतीचा उत्साह केवळ लहान मुलांपुरता किंवा तरुणाईपुरता मर्यादित न राहता महिला आणि युवतीही शिवजयंती सोहळ्यात उत्साहानं सहभागी झाल्या होत्या। अनेक उत्साही युवतींनी पारंपरिक पोशाख परिधान करून आज दुचाकीवरून रॅली काढली। यावेळी महिलांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता। शिवाजी महाराज की जय! जय भवानी! जय शिवाजी! जय भवानी! जय शिवाजी! शिवाजी महाराज की जय! बापट कॅम्प इथल्या मोरया बॉईज मंडळाच्या वतीनं शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज बोटीतून सागरी आरमाराची पाहणी करतायत असा देखावा साकारला होता।
आज सकाळी वैशाली कातोरे, संभाजी माजगावकर, छाया माजगावकर यांच्या हस्ते तसंच सतीश बाचणकर, तेजस कातोरे, किशोर नार्वेकर यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. महिलांनी पाळणा गाऊन शिवजयंती साजरी केली. हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. संत गोरा कुंभार वसाहतीमधील मुख्य चौकात जगदंब ग्रुपच्या वतीनं पावनखिंड देखावा साकारण्यात आलाय. शिवछत्रपतींचे मावळे आणि नरवीर बाजीप्रभू मुघल सैन्यावर तुटून पडतायत असा देखावा सादर झाला. ओंकार ठाणेकर, दर्शन वडणगेकर, प्रतीक सडोलीकर यांच्या संकल्पनेतून हा देखावा साकारलाय. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं, तर महिलांनी पाळणा गाऊन शिवजयंती साजरी केली. कोल्हापूर जिल्हा कृषी कर्मचारी सहकारी पतसंस्थेत आज शिवजयंती साजरी झाली. सभापती भालचंद्र कोतेकर यांच्या हस्ते शिवप्रतिमेचं पूजन करण्यात आलं. यावेळी कैलास आर्गे, बाळासाहेब ठोंबरे, नेताजी जाधव, योगेश कोळेकर, अनिल कदम उपस्थित होते. शाहू फाउंडेशन आणि यूथ फाउंडेशनच्या वतीनं एक वही एक पेन गरिबांच्या शिक्षणासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. महापौर रुपाराणी निकम यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी नागरिकांनी वह्या आणि पेन प्रदान करून उपक्रमाला हातभार लावला. कोल्हापुरातील गोखले कॉलेज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या 21 फुटी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. या ठिकाणी दिवसभर विविध क्षेत्रातील मान्यवर आणि शिवभक्तांनी पुष्पहार घालून महाराजांना अभिवादन केलं. या ठिकाणी आरोग्य शिबिरही घेण्यात आलं. त्याचा लाभ परिसरातील नागरिकांनी घेतला. ठाकरे गट शिवसेनेच्या वतीनं माळी कॉलनी इथल्या विभागीय कार्यालयात शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा झाला. उत्तर विधानसभा प्रमुख विशाल देवकुळे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, कूटनीती, राजनीती, समाजनीती याचा आदर्श घेऊन समाजहिताचं काम करावं हा शिवजयंती साजरा करण्यामागचा उद्देश असल्याचं सुनील मोदी यांनी सांगितलं. यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमाला ठाकरे गट महिला जिल्हाध्यक्षा नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, अमित कदम, महेश उत्तुरे, माजी नगरसेवक शिवाजीराव कवाळे, अनिल कदम, मंजित माने यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. कोरवी गल्लीतील कट्टर बॉईजच्या ऋतुराज जाधव, धनंजय धुमाळ, अरुण कोरवी, उत्कर्ष कुंभार, अंश गवळी, पियुष कुंभार यांनी खाऊच्या पैशातून यंदा शिवजयंती उत्सव साजरा केला. छत्रपती शिवरायांची प्रतिमा स्थापन करून आबालवृद्धांच्या उपस्थितीत मूर्तीपूजन झालं. दरम्यान फेरीवाले संघटनेच्या पदाधिकारी शेवंतबाई जाधव यांच्या पुढाकारातून या मुलांनी 10 किलो मसाले भात आणि लोणचं वाटप केलं. यावेळी शीला कोरवी, नेहा जाधव, शीतल पाटील, शैला जाधव उपस्थित होत्या. कोल्हापुरातील स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीनं शाहू स्मारक भवनमध्ये शिवजयंतीचा कार्यक्रम झाला. ॲडव्होकेट धनंजय पठाडे यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं, तर विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना शिवप्रेरणा पुरस्कार देऊन ॲडव्होकेट पृथ्वीराज पठाडे यांच्या हस्ते गौरवण्यात आलं. सर्व जाती धर्माच्या मावळ्यांना एकत्र आणून स्वराज्याची स्थापना करणाऱ्या शिवछत्रपतींचे विचार नव्या पिढीनं अंगीकारल्यास अनेक समस्या नाहीशा होतील असे उद्गार ॲडव्होकेट पठाडे यांनी काढले. यावेळी स्वराज्य सेनेचे अध्यक्ष संतोष आठवले, अमोल कुरणे, उमेश जामसांडेकर, सुरेश सातारकर, मच्छिंद्र रुईकर, प्राध्यापक अरुण मेढे, ज्योती झरेकर, कृष्णात जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठात आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे काढलेली शोभायात्रा, हलगीवादन तसंच लेझिम, ढोल आणि झांज पथकाचं सादरीकरण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील अश्वारूढ तरुण आणि शिवछत्रपतींचा अखंड जयघोष यामुळे शिवाजी विद्यापीठाचा परिसर शिवमय बनला होता. मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर मर्दानी खेळ, कुस्तीची प्रात्यक्षिकं सादर झाली. यामध्ये मुलींचा सहभाग लक्षणीय होता. शिवछत्रपतींच्या पुतळ्याला प्रभारी कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे, परीक्षा मंडळाचे संचालक डॉक्टर अजितसिंह जाधव, डॉक्टर राजाराम गुरव, डॉक्टर अजय साळी, डॉक्टर तानाजी चौगले, डॉक्टर शरद बनसोडे यांच्यासह विविध अधिविभागाचे प्रमुख, शिक्षक आणि नागरिक उपस्थित होते.